सर्वांना क्रांतिकारी जयलवजी, जय भीम, जय अण्णा. मित्रांनो, आज आपण अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली या आझाद मैदानावर आदरणीय माई सचिनभाऊ साठे आणि त्या उपस्थित असलेले सर्व अण्णाभाऊंचे लेकर, आरक्षणाचा उपवर्गीकरण हा मातंग समाजाचा लढा नसून 58 जातीचा लढा आहे. पण हा लढा समजून घेणारा आपला भाऊ नाही, की आपण आपल्याला समजून घ्यायचंय. बांधवांना आरक्षण म्हणजे 59 जाती जरी आज लग्न असलं तर आमदार, खासदार, मंत्री जरी बसला त्या लग्नाच्या पंक्तीमध्ये गुलाबजामू खाण्यासाठी, तर त्या शेवटच्या घटकापर्यंत गुलाबजामू जावा, हे म्हणजे आरक्षणाचा वर्गीकरण आहे. परंतु आज महाराष्ट्राची तशी परिस्थिती पाहता, सगळ्या गोष्टीचा विचार करता, आज महाराष्ट्राच्या मातंग समाजाच्या नेत्यावर चिखलफेक होत आहे. त्यांना धमक्या येत आहे, त्यांना वेगवेगळे मेसेज येत असतात. माझ्या बांधवांना, आमच्या मोठ्या भावांना, आमची अशी काय चूक केली की तुमच्या इतिहासात आम्ही कुठं दिसलो नाही? अहो तुम्ही सांगा, या देशामध्ये दलितांचं नेतृत्व, दलितांचा नेता कोण आहे म्हणून जेव्हा विचारलं तेव्हा कुणी काय म्हणले? महात्मा गांधी आहे. पण कळमचा श्रीपद शिंदे हे मांगाचा घोड्यावर जाऊन रक्तानी तार नेतोय की आमचा नेता, दलितांचे नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. मग मी म्हणतो, आमचा एवढा इतिहास आहे, तुमच्या प्रत्येक बाबासाहेबांच्या गाडीला सध्या ड्रायव्हर मातंग समाजाचा होता. एवढं प्रचंड असताना आम्ही जेव्हा जेव्हा आमचा इतिहास सांगतो ते आमचा इतिहास लबाडीत काढतो. काय कारण? नेमकं तुमचं आमचं काय पाप आहे तुमच्या आमच्या ह्या इतिहासामध्ये? तुम्हाला दुसरा समाज सापडत नाही का? तुमची विटामणा करतो तिथं कुठं तुमच्या हातात जाते मला तेच कळत नाही. मान म्हणलं की कोणत्याही पद्धतीने तुमची विटामणा आहे. आमचा आरक्षणाचा लढा आहे. आमच्या आरक्षणाच्या लढ्यात आमचा प्रत्येक मातंग बांधव उपस्थित आहे. आमच्या प्रत्येक समाजाचा नेता या लढाईमध्ये आहे. परंतु माझ्या बांधवांना आमची शेवटची विनंती, आम्हाला बाबासाहेबांनी संविधान दिलंय आणि संविधान फक्त मारामागासाठी नाही दिलेलं, या देशातल्या प्रत्येक उपेक्षित समाजाला दिलेलं आहे. आम्हाला डॅमेज करायचा प्रयत्न करू नका. दिलंय भीमाने, मान्य आहे. आणखीन आम्हाला भीमाकडून यायचं राहिलं म्हणून आमचा लढाई देणार किंवा आमच्या कमी असेल ना. हा, बाबासाहेब तुमची एकट्याच्या नाव जागिरी नाहीये, तुमची रजिस्ट्री बी नाहीये देशामध्ये. एक लक्षात ठेवा, बाबासाहेब हे आमचे आहेत. या बाबासाहेब हे प्रत्येक मानवाचे आहेत, प्रत्येक प्राणी मात्राचे आहेत. म्हणून मी शेवटचं सांगतो, आम्हाला आमचा लढा संविधानिक मार्गाने करू द्या. आमचं तुमचं काही नातं नाही. आम्हाला दिलेलं संविधान हेच आमच्यासाठी पवित्र ग्रंथ आहे. आणि आम्हाला आर्यसी आहेत, हिंदू, आम्हाला जे असेल ते असेल. तुम्ही सध्या एक काळचे हिंदूच आहेत. आजही तुमच्या टेशन हिंदू गेलो नाही हे मी सांगतो. आज छाती ठोकून, आणि जर हिंदूचा इतिहास काढला तर तुम्ही सर्व तुमचा धर्म सध्या हिंदूच आहे. आम्ही बी हिंदूच आहे, आम्ही बी बौद्ध बी आहे. हे बी लक्षात ठेवा. या देशातला जो धर्म आहे, मग जैन असो, बौद्ध असो किंवा हिंदू असो, हे आमचे धर्म हो. तुम्ही उगाच आम्हाला वेगळं मानसिकता बदलून आम्हाला विरोध करू नका. बांधवांना आरक्षणाच्या लढाईमध्ये सचिन भाऊ साठे असतील, इथच्या मंचावरच्या प्रत्येक नेता असेल, जे बी सांगन ते मी एक लवजी विग्रही सेनेचा संस्थापक अध्यक्ष म्हणून फॉलोअप करेन आणि समाजाच्या या लढाईमध्ये ताकदीने उतरून येणाऱ्या काळामध्ये जे लढाई असेल समाजाच्या, त्या लढाईमध्ये तुम्ही आम्ही सर्व ताकदीने लढू. एवढंच बोलतो, थांबतो. जय अण्णा, जय लवजी, जय भीम, जय शिवराय. माझ्या सर्व